नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण रायाची खोटी बॉडी दाखवूनही मंजिरीने ठामपणे सांगितलेलं असतं, माझा राया मला सोडून जाऊ शकत नाहीये. त्यामुळे आता DIG मॅडमने मंजिरीला मारण्याचा मोठा कट इथे रचलेला असतो. तर इकडे आता डिफिकल्ट अंकी रायाच्या त्या बंद खोलीत येतात. डिफिकल्ट आता रायाला पाणी पाजू लागतो, कारण त्याच्या हाताला गोळी लागलेली असते ना, खूप रक्तही निघत असतं. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, राया चल पटकन पाणी पिऊन घे. त्यावर राया लगेच आता जोरदार दिशी डिफिकल्टच्या हातातील तांब्या फेकतो आणि म्हणू लागतो, सांगितलेलं कळत नाही मला, तुमचं पाणी नग आणि काय बी नग. त्याच वेळेस दरवाजात मॅडम येतात. राया, तू आता राया नाहीये, विशाल भोसले. आता विसर, तुझ्या मंजिरीला विसर. त्यावर लगेच आता राया हसतच मॅडमकडे बघतो. मॅडम, झाली खोटी बॉडी दाखवून झाली का? तुम्ही किती बी काय बी करा, पण माझी मिस फायर तुमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्यातली नाही आहे. तिचं मन तिला सांगत असेल तिचा राया जिवंत आहे आणि तो पुन्हा तिच्याकडे येणार. त्यामुळे मॅडम, थांबवा हे सगळं, कारण माझी मिस फायरही आमचं प्रेम विसरणार नाही आणि मी बी देखील नाही. त्यावर लगेच आता मॅडम होऊ लागतात, विसरणार आणि तुम्हाला विसरायला मी भाग पाडणार, कारण मी DIG इंद्रायणी धर्माधिकारी, हे लक्षात ठेव विशाल भोसले. त्याच वेळेस आता रायम लागतो, मॅडम तुम्ही किती बी काय बी करा, पण आमचं प्रेम एवढं कमकुवत नाही आहे की तुमच्या या अशा कटकारस्थानाने तो तुटून जाईल. आमच्या प्रेमात विश्वास आहे, तो एखाद्या धाग्यासारखा नाही आहे की जो लगेच तुटून जाईल. त्यामुळे मॅडम, तुम्ही किती बी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करा, पण एक विसरू नका मॅडम, आमची गाठ साक्षात विठुरायाने बांधली. त्यामुळे माझ्या मिस फायरला माझ्यापासनं तुम्ही कधी बी तोडू शकत नाही. नाही संपणार आमचं प्रेम. त्याच वेळेस आता रागाने भडकलेल्या मॅडम लगेच बंदूक आता रायाला ज्या हाताला गोळी लागलेली असते ना, त्या जखमेवरती टेकवतात आणि जोरजोरात दाबू लागतात. मी विसरायला भाग पाडणार विशाल भोसले. त्याच वेळेस राया हसतच मॅडमकडे बघतो. करा मॅडम, तुम्हाला जे करायचे ना ते करा, पण हे शक्य नाही आहे. माझी मिस फायर माझ्यापासनं कधी बी दूर जाऊ शकत नाही. कारण मॅडम, आमची धडधड वेगळी वेगळी असली ना, तरी आमचं हे धडधडणारं हृदय एकच आहे. त्यामुळे ना मिस फायर माझं प्रेम विसरणार, ना मी तिचं प्रेम विसरणार. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, मी तसं करायला तुम्हाला भाग पाडणार, संपवणार मी तुमचं प्रेम. असे म्हणत भडकलेल्या मॅडम रागानेच तिकडनं निघून जातात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरी आता धावतच बाहेर आलेली असते. आता एका बाकड्यावरती मंजिरी बसते आणि मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, ती बॉडी रायाची नाही आहे. राया मला सोडून जाऊच शकत नाही आहे, कारण रायाने मला 7 जन्म साथ देण्याचं वचन दिलं आहे. असा कसा तो अर्धवट मला सोडून जाईल? नाही नाही नाही, दिलेला शब्द राया कधीही मोडत नाही. त्याच वेळेस आता घोरपडे येतो. मंजिरी, अगं तू बॉडी बघितली ना, चेहरा जरी विद्रूप झाला असला ना मंजिरी, तरी ती बॉडी रायाचीच आहे. कारण मी अंगकाठी बघितली मंजिरी, आणि जे सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल मंजिरी. त्यामुळे मंजिरी प्लीज शांत डोक्याने विचार कर. हे बघ, तो रायाच आहे. त्यावर लगेच मंजिरी आत्ता उठून उभी राहते आणि जयला म्हणू लागते, जय, बाद झालं. तू का रायाच्या मरणावर टपलाय? हे बघ, माझं मन सांगतंय तो राया नाहीये. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी हे बघ, तू सहजासहजी असा विचार करणं योग्यच आहे ग, पण मंजिरी, आपल्याला जे दिसतंय त्यानुसार विचार करावा लागेल. जी बॉडी आपल्या समोर आहे ती रायाचीच आहे. त्या वस्तू, तो रुमाल सगळं बघितलं ना, मग याचा अर्थ मंजिरी, आपल्याला सत्य स्वीकारावं लागेल. राया आपल्याला सोडून गेलाय, तो कायमचा गेलाय मंजिरी, हेच खरंय आणि ते तुला स्वीकारावं लागेल मंजिरी. त्याच वेळेस मंजिरी आता जोरदार दिशी घोरपडेच्या कानाखाली ओढते. जय, शेवटचं सांगते हा, माझ्या रायाच्या मरणाबद्दल आता एक शब्दही बोलू नको, कारण माझा राया मला सोडून जाऊच शकत नाहीये. तो जिवंत आहे, माझं मन मला सांगतंय ना. आणि पुन्हा जर असं अभद्र काही बोलला ना, तर या मंजिरीची गाठी लक्षात ठेव. असे म्हणत मंजिरी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आतमधनं इन्स्पेक्टर साहेब येतात. तेव्हा घोरपडे विचारू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो हे सगळं कसं झालं? नाही म्हणजे ही रायाची बॉडी तुम्हाला कुठे सापडली? काय झालं मला सांगाल का? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघ घोरपडे, रायावरती ना अण्णाच्या मर्डरचा गुन्हा लागलेला होता आणि म्हणूनच रायाचा एन्काउंटर करण्यात आला. आता मात्र घोरपडेला धक्काच बसतो. काय? अण्णाचा मर्डर आणि रायाने?
एन्काउंटर हे सगळं काय आहे? हे सगळं ऐकून घोरपडेला मोठा धक्का बसलेला असतो. तर घोरपडे आता तिकडनं निघून जातो. तर इकडे आता रायाच्या हाताला गोळी लागलेली असते. त्यातनं मात्र खूपच रक्त निघत असतं. पण तरीही त्याकडे लक्ष न देता राया मात्र वेडा झालेला असतो आपल्या मिसफायरच्या प्रेमात. मिसफायर, कुठे असशील ग तू? तुला किती त्रास होत असेल? तुला हे सगळं लोक फसवतायत, माझी खोटी बॉडी दाखवतात. पण मिसफायर, मला माहिती माझी मिसफायर या बॉडीवरती विश्वास ठेवणार नाही. तिचं मन तिला नक्कीच सांगेल की तिचा राया जिवंत आहे. असा विचार आता रायाचाच चालू असतो. तर इकडे हॉस्पिटलमधून धावतच मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात येते. आता मंदिरात येताच मंजिरी म्हणू लागते, पांडुरंगा, तो माझा नवरा नाहीये, तो माझा राया नाहीये. मग सांगणार आहे, कुठे माझा राया? तू जिवंत आहे ना? माझं मन मला सांगतंय माझा राया मला सोडून जाणारच नाहीये. पण तू कुठे विठुराया? सांग ना, तू संकेत दे ना विठुराया. असे आता मंजिरी विठुरायाला म्हणू लागते. त्याच वेळेस आता इकडे राया विठुरायाला हात जोडतो आणि म्हणू लागतो, विठुराया, आजवर तू या रायाची लय मदत केली रे. आणि रायाने जी भक्ती केली ना, ती खोटी नव्हती, ती अगदी खरी होती. त्यामुळे पांडुरंगा, माझ्या मिसफायरला संकेत दे रे. तिचा राया जिवंत आहे, तिचा राया पुन्हा तिच्याकडे येणार आहे, असा संकेत दे रे विठुराया. असे आता रायाही हात जोडून विठुरायाला म्हणू लागतो. त्याच वेळेस मंजिरी आता विठुरायाला म्हणत असते, विठुराया, सांग ना, आता मी तुझ्यापासून दूर जाणार नाहीये. तुला मला सांगावं लागेल, माझा राया जिवंत आहे ना? सांग, लवकर उत्तर दे. त्याच वेळेस आता विठुरायाने मात्र या दोघांचं गारानं ऐकलेलं असतं. अचानक असा जोराचा वारा सुटतो. जोरजोरात मंदिरातल्या घंटा वाजू लागतात. मंजिरी मात्र आजूबाजूला बघू लागते. इथे खूपच छान असा थरार दाखवलाय मित्रांनो. तर आता लगेच रायालाही त्या घंटानादचा आवाज येऊ लागतो. आता रायाही हसू लागतो. विठुराया, याचा अर्थ तू माझ्या मिसफायरला संकेत दिलाय ना? मी जिवंत असल्याचा संकेत दिलाय ना विठुराया? तर मंजिरी मात्र आजूबाजूला बघू लागते. सगळीकडे जोराचा सुसाट वारा चालू असतो. घंटा जोरजोरात वाजत असतात. तेव्हा मंजिरी हात जोडत म्हणू लागते, विठुराया, कळलं, मला तुझं उत्तर कळलं. याचा अर्थ माझा राया जिवंत आहे आणि मी लवकरात लवकर माझ्या रायाला घेऊन येणार म्हणजे येणार, असं वचन आता मंजिरीने विठुरायासमोर घेतलेलं असतं. आणि तडक मंजिरी तिकडनं घरी निघालेली असते. तर इकडे डिफिकल्ट आणि डंकी रायाकडे आलेले असतात. आता डिफिकल्ट रायाच्या त्या जखमेचं ते रक्त पुसू लागतो. त्यावरती मलमपट्टी करायचं चालू असतं. त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो, राया, अरे दुखतंय का? त्रास होतोय का राया? राया मात्र लगेच डिफिकल्टकडे बघतो आणि हसतच म्हणू लागतो, त्रास? त्रास कसला डिफिकल्ट? अरे माझ्या मिसफायरला तुम्ही जो त्रास देताय ना, त्याचा जास्त त्रास होतोय. आणि डिफिकल्ट, तू तर माझ्या बरोबर राहिला ना रे? अरे बोल ना, माझ्याबरोबर सावलीसारखा राहत होता की नाही? डंक्या, सांग की. आता डंकी रायाकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, बोल, राहिला ना माझ्याबरोबर मित्रासारखे, अगदी सावलीसारखे? मग तुम्हाला माहिती आहे ना, माझं माझ्या मिसफायरवरती खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. माझी मिसफायर म्हणजे माझ्यासाठी श्वास आहे. त्यामुळे डिफिकल्ट, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही किती बी हे सगळं करा, किती बी कांड करा, माझी बॉडी जरी दाखवली ना, तरी माझी मिसफायर विश्वास ठेवणार आहे? सांग लवकर डिफिकल्ट, ठेवणार आहे का तुमच्यावरती विश्वास? त्यावर डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही, नाही ठेवणार मंजिरी विश्वास. तेव्हा राय हसतच म्हणू लागतो, माहिती आहे ना, मग का करताय हे सगळं? हे बघ डिफिकल्ट, तुम्ही जे करताय ना, ते चुकीचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यात जर माझ्या मिसफायरला काही त्रास झाला ना, तर हा वेडा राया तुमचा जीव घेईल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जाऊन सांग तुझ्या मॅडमला, आमचं प्रेम कधी बी तुटणार नाही, संपणार नाही. पण या सगळ्यात माझ्या मिसफायरला त्रास देणं बंद करा, नाहीतर या रायाशी गाठे. जाऊन सांग. त्याच वेळेस आता लगेच दरवाजात मॅडम येतात. विसरणार, मंजिरी विसरणार आणि तूही विसरणार, तसं मी तुम्हाला भाग पाडणार, असे म्हणत मॅडम तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस राया ओरडतच म्हणू लागतो, मॅडम, ते तुम्ही करूच शकत नाही, कारण या रायाला आणि त्याच्या मिसफायरला एड लागलंय, ते बी प्रेमाचं. आता मात्र राया प्रेमात अगदी गुंगून गेलेला असतो. तर इकडे मंजिरी आता घरी आलेली असते. घरी मात्र गावातील आता बायका, सगळे लोक जमा झालेले असतात. आता मात्र मंजिरीला जरा धक्का बसतो, कारण तिचं मन सांगत असतं राया गेलेला नाहीये, पण आता लोक ऐकायला तयार नसतात. त्याच वेळेस आता मंजिरी येताच गावातील काकू म्हणू लागतात, मंजिरी, खूप वाईट घडलं ग, तुझ्या बाबतीत ना हे असं घडायला नको होतं. मंजिरी, आधी बघ ना, तुझं लग्न झालं, तुझा पहिला नवरा गेला, त्यानंतर तुझी आई, तुझी जिजी सोडून गेली आणि आता तर तुझा दुसरा नवराही गेला ग. त्यामुळे मंजिरी, आम्हाला जे म्हणायचे ते ऐकून घे, तुला आता हे मंगळसूत्र काढावंच लागेल.
त्याच वेळेस मंजिरीला धक्का बसतो. तर लगेच गावातील बायका आता मंजिरीच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र काढू लागतात. तेव्हा मंजिरी लागते, सोडा, बाजूला व्हा, कोणी माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. त्याच वेळेस आता त्या बायका म्हणू लागतात, मंजिरी, अगं तुझी इच्छा नसली तरी ह्या रूढी परंपरानुसार प्रथा आहेत ग मंजिरी, आणि त्या तुला पार पाडाव्या लागतीलच. तेवढ्यात आता आतमधनं शशिकला, नाना, रुजिदा सगळेजण धावत बाहेर येतात. त्याच वेळेस आता गावातील बायका मंजिरीचं मंगळसूत्र ओढत असतात. मंजिरी त्यांना थांबा थांबा असे म्हणत असते, पण कोणी ऐकायला तयार नसतं. तेवढ्यात आता शशिकला येते. आता शशिकला लगेच मंजिरीला बाजूला ओढते आणि त्या बायकांना बाजूला लोटते. माझ्या मंजिरीपासनं दूर राहायचा. हे बघा, तिला काय करायचं, कसं जगायचं याची मुभा तिला आहे. ती स्वतंत्र आहे. त्यामुळे तिला कसं राहायचं, काय करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण सांगा ना. त्याच वेळेस गावातील काकू म्हणू लागतात, हे बघा शशिकलाबाई, तुम्हाला जे म्हणायचंय ते आम्हाला पटतंय, पण जशा रूढी परंपरा असतात तशा प्रथाही असतात आणि नियमानुसार मंजिरीचा नवरा गेलाय, त्यामुळे मंजिरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावंच लागणार. तेव्हा मंजिरी लागते, नाही, नाही काढू देणार. आता गावातील बायका लगेच शशिकलाला बाजूला लुटतात आणि मंजिरीचं मंगळसूत्र ओढू लागतात. त्याच वेळेस मंजिरी जोरात ओढते. थांबा थांबा असे ओरडतात. सगळेजण शांत होतात. मंजिरी आता धावतच आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता लगेच गावातील बायका म्हणू लागतात, मंजिरीला काय झालं, ती अशी अचानक का गेली? तेव्हा शशिकला म्हणू लागते, ती गेली ना, मग ती येईल, तोपर्यंत वाट बघा. त्याच वेळेस आतमधनं अगदी वाघिणीसारखी धावतच मंजिरी हातात एक मोठा असा सुरा घेऊन आलेली असते. आता मात्र मंजिरी येताच लगेच तो कोयतासारखा जो असा सुरा असतो ना, तो सगळ्यांना दाखवते आणि मला लागते, माझ्या मंगळसूत्राला जर कोणी हात लावला ना, त्याचा जीव घ्यायला. सगळ्या बायका घाबरतात. त्याच वेळेस आता लगेच गावातील काकू म्हणू लागतात, मंजिरी, हे बघ, तू जे वागते ना ते चुकीचं आहे, कारण आपल्याला हे करावंच लागेल मंजिरी, कारण राया संपलाय, तो गेलाय मंजिरी. त्याच वेळेस मंजिरी लागते, नाही, माझा नवरा जिवंत आहे, माझा राया जिवंत आहे आणि तो पुन्हा परत येणार आहे. आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते, कळलं, तिचं मन तिला सांगतंय तिचा नवरा जिवंत आहे आणि तो परत येणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या मंजिरीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. जर तुम्ही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तर गाठ या शशिकलाची लक्षात ठेवा, कारण मंजिरी आता या शशिकलाची लेक आहे. आता मंजिरी मात्र काकूकडे डोळे भरून बघू लागते, कारण जशी जिजी मंजिरीची साथ द्यायची तशीच आज शशिकलाने या गाववाल्यांसमोर मंजिरीची साथ दिलेली असते. गाववाले तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस शशिकला मंजिरीच्या तोंडावरनं हात फिरवते, मंजिरी, काळजी करू नको, तुझा राया जिवंत आहे, तो नक्की तुझ्याकडे परत येईल, शांत हो, सावर स्वतःला. असे म्हणताच मंजिरी पटकन काकूला मिठी मारते. तर इकडे आता राया मात्र मिसफायरचा विचार करत असतो. रात्रीची वेळ झालेली असते. आता मात्र लगेच मिसफायर त्याच्या जवळ येते. आता रायाला हे पडलेलं स्वप्न असतं. राया लगेच आनंदाने उठून बसतो. मिसफायर, तू आली? मिसफायर असे म्हणत राया पटकन आपल्या मिसफायरला मिठी मारतो. मिसफायर, तू कशी आहे ग? मला माहिती होतं तू विश्वास नाही ठेवणार या लोकांवरती. मी जिवंत आहे हे तुला माहिती आहे मिसफायर, हो की नाही? मिसफायर, मी वेडा झालोय ग, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मी मरेन तर तुझ्याबरोबरच. मिसफायर, मी नाही जाणार ग तुला सोडून कुठे, पण मिसफायर, का कुणास ठाऊक मला अशी भीती वाटते ग, मी मरणार तर नाही ना तुला भेटण्याआधी. त्याच वेळेस आता राया लगेच मिसफायरला आपल्या मिठीतनं बाजूला करतो आणि मला लागतो, मिसफायर, मला माफ कर ग, मी खूप मोठी चूक केली, तुझ्यापासनं खूप सत्य लपवलंय आणि आज मला तुला ते सगळं काही सत्य सांगायचंय. हो मिसफायर, मी राया नाहीये, मी 2 वर्षापूर्वी पंढरपुरात आलो, कारण मी एक राया नसून एक खुनी आहे. मला फाशीची शिक्षा झाली होती, शिक्षा सुनावली गेली होती. त्याच वेळेस मिहीरने नाशिकवरनं त्या प्लेट्स पळवल्या आणि मग सिक्रेट मिशन सुरू झालं आणि DIG मॅडमने त्या मिशनसाठी माझी निवड केली आणि म्हणूनच मिसफायर, राया बनून हा पंढरपुरात मिशनसाठी आलेला राया जरी खोटा असला ना मिसफायर, तरी त्याचं प्रेम खोटं नाही आहे ग. तुझा विश्वास आहे ना मिसफायर, या रायाचं प्रेम खोटं नाही आहे ग. त्याच वेळेस मंजिरी रायाच्या तोंडावरनं हात फिरवते. राया, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, तुझं प्रेम खोटं असूच शकत नाही, पण राया,
मला एक वचन दे, मला भेटण्याआधी माझ्याशी बोलल्याशिवाय तू मरायचं नाही आहे. मरण्याआधी तू या मिसफायरकडे येणार. त्याच वेळेस राया म्हणू लागतो दिलं, वचन दिलं. हा राया मिसफायरला भेटल्याशिवाय मरणार नाही. त्याच वेळेस आता रायाला जाग येते, मिसफायर समोर दिसत नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर कुठे आहेस तू? असे आता तो इकडे तिकडे आवाज देऊ लागतो. तर इकडे आता संध्याकाळची वेळ असते. घोरपडे आता धावतच मंजिरी मंजिरी असे करत घरी येतो. तर शशिकला हॉलमध्ये बसली असते. ए घोरपडे, काय काय आहे? तुला काय वाटलं ही शशिकला झोपली का? कशाला आलाय तू? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मला ना रायाचे बोटाचे ठसे किंवा त्याचं रक्त किंवा त्याचा एखादा केस हवाय. जर तो मिळाला ना तर ती बॉडी रायाची आहे की नाही हे आपल्याला कळेल. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, असं होय, थांब मी आले. आता रायाचा जो कंगवा असतो ना तो शशिकला घेऊन येते आणि लगेच घोरपडेला दाखवते. आता बघ यात केस सापडतोय का? घोरपडे आता बारीक बघू लागतो. तर रायाचा केस आता इथे सापडलेला असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, चला आता मी DNA टेस्ट करणार आणि ती बॉडी रायाची आहे की नाही हे लगेच आपल्याला कळणार. असे म्हणत घोरपडे आता तो केस घेऊन तिकडनं धावतच निघून जातो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, अरे थँक्यू बिंक्यू काही म्हणायचं असतं की नाही? एवढी मदत केली पण कुणाला काहीच पडलेलं नसतं. असे म्हणत आता शशिकलाही आतमध्ये निघून जाते. तर इथे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता ना मंजिरी रायाचं प्रेम विसरायला तयार असते ना राया मंजिरीचं प्रेम विसरायला तयार असतो. त्यामुळे आता DIG मॅडमला काय करावं काय सुचत नाही. आता मात्र लगेच त्या रायाजवळ येतात आणि म्हणू लागतात, राया जर मंजिरी तुला विसरणार नसेल तर आम्हाला मंजिरीला संपवावं लागेल. त्याच वेळेस आता राया मात्र धावूनच मॅडमच्या अंगावरती येतो. मॅडम, माझ्या मिसफायरच्या केसाला बी धक्का लावायचा नाही. माझ्या मिसफायरला जर काही केलं ना तर पहिला जीव मॅडम तुमचा घेईल. अशी धमकी आता मॅडमला इथे रायाने दिलेली असते. त्याच वेळेस आता इकडे मॅडम आपल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा त्या मनाशीच म्हणू लागतात, मंजिरी मी तुझ्याकडे आले होते. राया गेला हे तुला समजावून सांगत होते, पण तू माझा गळा पकडला. माझा गळा पकडून मंजिरी तू मोठी चूक केली. आता याची शिक्षा तुला डायरेक्ट थेट मरण भेटणार आहे. आता मंजिरीला मारण्यासाठी मॅडमने सगळी तयारी केलेली असते. मंजिरीच्या घरासमोर आता एक शार्प शूटर पाठवलेला असतो. आता त्याने मंजिरीवरती बंदूक रोखलेली असते. आता मंजिरी वाचणार का? रायाचं आणि मंजिरीचं प्रेम एकत्र कसं होणार? या सगळ्या संकटातनं आता विठुराया त्यांची मदत करणार का हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.